चांगले दिग्गज खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन्ही सत्रात खेळणारे आहेत. चला बॅट्समन नेम अरबाज आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये. साया चांगलं मुंबईमध्ये या पंचक्रोशीचं जे नाव पंचक्रोशी घ्या पटकन लिहा काय डोलं झाकून काय लिहिलं. अरबाज आणि साया ही जोडी मैदानात. समीर पंचक्रोशीतील खेळाडू. ओरमसाठी सगळेजण एकत्र खेळणारे खेळाडू. आज लीग सिस्टीममध्ये आपण वेगवेगळ्या संघामध्ये खेळत आहात. चांगलं सकाळपासून चांगल्या पद्धतीचं तुम्ही सहकार्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. अरबाज लिहा पटकन लिहा. अरबाज आणि बॉलर आहे समीरचा पहिला चेंडू अरबाजसाठी. हा मात्र खराब चेंडू. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी सोय घोषित केला. धावसंख्या 1 निवडते. समीर हा मात्र बाबूच्या हातामध्ये जेल होता आणि 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण बाबू द्वारा. बाबू चांगला खेळाडू. बाबू थोडासा मैदानामध्ये अशा पद्धतीने खेळाडू चुंगम खाऊन असतात. मला वाटतं आता हल्ली सगळे काही काही खाऊन मैदानामध्ये येतात. मेसेज पण साहिल. आता मात्र साया. गुरु वर्सेस चेला. पहिला चेंडू सायासाठी. समीरचा सुरेख चेंडू या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण जवळ. एक चांगला खेळाडू घचा क्षेत्ररक्षण करतोय तो जवळ. नवोदयला खेळाडू या विभागातील ओरमचा. अरबाज चांगली फलंदाजी केली होती अरबाजने पहिल्या मॅचमध्ये. हा सुरेख चेंडू या ठिकाणी टॅप मारले. आता बाबू ऊन असल्यामुळं बाबूला काही समजलं नाही. सावलीमध्ये बाबू बरोबर फिल्डिंग करतोय. पुढचा चेंडू. धावसंख्या होते 4 चेंडू झालेल्या. धावसंख्या झाली 8. 4-8. 4 बॉल 8. पहिला वाईट. सायासाठी पुढचा चेंडू समीरचा. बघूया अजून 2 चेंडू शिल्लक. त्यातला हा एक चेंडू टाकलाय. सूर्यकाचा चेंडू कटवलेला आहे. फिरकी चांगला असा फिरवलेला चेंडू समजू शकला साया. समीर एक नावाजलेला खेळ आहे. कोणत्या क्षणी कोणता चेंडू टाकेल कोणता चेंडू अनेक व्हरायटी त्याला माहिती आहेत. काय टाकायचं आहे काय नाही. शेवटचा चेंडू बघूया कसा टाकतोय. चौकार की डॉट बघूया. सुरेख चेंडू गेलेला आहे या ठिकाणी. निश्चितपणे 4 धावा. सायाच्या बॅटकडून निघालेला फटका 4 धावासाठी. हो धावसंख्या 12 वर पोचते. पेन झालं काय. या सर या सर स्वागत तुमचं. पेन खाली पडले. चला पहिली इनिंग मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या बाबू गोलंदाजी मार्क वरती आला आणि येत असताना धावचीच्या रूपाने गडी बाद. अरबाज आउट झालाय. अरबाजला मैदान सोडावं लागते. सलमान त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात लाठवण पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 2. सलमान हो हो क्या बात आहे. तो कंट्रोल आलाय. म्हणजे या अगोदरची मॅच जर आपण बघितली तर क्षेत्ररक्षण करणारा संघ जो आपण बघतोय त्या संघाने ती मॅच गमावली होती आणि त्यामुळे त्यांना माहीत आहे ही मॅच जिंकणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांचं जे प्लॅनिंग
झालं, खास करून समीर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करत असताना आतापर्यंत खूप चांगला कंट्रोल, क्षेत्ररक्षक तिथे लगवण्यात आलेला होता फाईन लेगमध्ये. जोपर्यंत तो अडवेल कोणती धाव घेतली. 14 धावा धावफलकावरती आहेत. सलमाननं ताबडतोड फलंदाजी केली होती ज्यावेळेला पहिली मॅचमध्ये त्याला बॅटिंग करताना आपण बघितलं होतं. इनसाइड आउट. कदाचित सलमानला अंडरआर्म खेळतोय याचं भान नसावं म्हणूनच चेंडूला यावेळेला शाळेच्या डोक्यावरून पाठवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. नाव काय बघा तू पोरगा मगाशी बाहेर काढला त्यालाच खेळ. नाव काय त्यांचं बॅटमॅनचं नाव काय. चला मनोज मैदानाच्या आतमध्ये येतील. बाबू पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु तो सुद्धा चुकी करतोय आणि चेंडू सीमारेखा पार जात असताना चौकार येतोय. 4 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि धावफलकावरती धावा किती झाल्यात 18 आणि मला वाटतं अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. मनोजला आता ही धुरा सांभाळणं गरजेची असणार आहे कारण पहिल्या मॅच मध्ये इनसाइड आउट आणि यावेळेला मनोज सुद्धा बाद होतोय. कंट्रोल का राहत नाही कळायला मार्ग नाही आहे. मी पहिल्या मॅचपासून मॅचेस बघतोय ज्यावेळेला अंडरआर्म बॉक्सचं क्रिकेट खेळलं जातं त्यावेळेला इतका लेझी स्टान्स क्षेत्ररक्षकांचा कुठे दिसत नाही परंतु काही शाळेतले खेळाडू सुद्धा आहेत त्यामुळे कदाचित नव्यानं आल्या कारणाने त्यांना तो क्षेत्ररक्षणाचा क्लास दाखवता येत नसावा. फलंदाजाचं नाव स्वप्नील आलाय. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी असेल बाबूचा. बघूयात काय घडतं या चेंडूवरती. नो बॉल आणि इथे धावचीची संधी सुद्धा होती. नो +1 अशा 2 धावा. बाबू डोळ्याने सगळं काय बोलतो असं त्याने दाखवलं. ओहो काय जबरदस्त फटका. पूर्णपणे फॉलो केलं चेंडूला परंतु तो फॉलो बॅकच्या रूपाने चौकार येणार होता तो आला नाही. फक्त एकच धाव धावफलकावरती ऍड होते. 2 षटकं संपलीत 21 धावा धावफलकावरती. 2 षटकं संपल्यानंतर 21 धावा म्हणजेच काय 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जर का या सरासरीने धावा बनत गेल्या तर ही मॅच थोडीशी सोपी बनेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी जहूर आलाय. बघा जहूर एक्सपिरियन्स प्लेयर आहे त्यामुळे त्याच्यावरती आता शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली. त्याने पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर हाताळलाय. वाईडची सांगता होती अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एक वेगळा आणि मोठा ताडा ऑन साईडला. हो व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका आहे. बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. साहिलच्या बॅटमधून हा फटका आला. बघा इतक्या जे आतापर्यंत क्षेत्ररक्षण दिसले त्याला बघता या बॉलला अडवण्यासाठी कोणताही क्षेत्ररक्षक सक्षम नव्हता असं मी म्हणेल. अशा प्रकारचा काहीसा फटका होता.
लक्ष्टमच्या बाहेरून चेंडू जातोय. यस, पंच वळताना सांगतात वाईट आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने पुन्हा एकदा एक धाव. 23-23 27 माफ करा. चौकार आला आता 27 नंतर. आता निर्धाव चेंडूची सांगता होते. झहूरने कमबॅक केलाय. झहूर आणि साहिल या दोघांमधले हे द्वंद्व आहे. दोघांमध्ये हे बॅटर रंगलाय आणि पुन्हा एकदा यावेळेला बॅकफुटवरती जाऊन बॅकफुट पंच दिलाय आणि तो सुद्धा ऑन साईडला ऑनड्राईव्हच्या रूपाने चेंडू सीमारेखा पार. चौकार. $31. तीन बॉल झालाय. 31 आणि इथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. काय इथे दुसरी धाव घेतली जाईल का? 2 झाल्या. तिसरीचा प्रयत्न नाही होत आहे. चांगली फिल्डिंग विवड आहे. कारण ज्या ओघामध्ये चौकार येत होते त्याला बघताना या पटक्यावरती सुद्धा चौकार येईलच अपेक्षित होतं, परंतु चेंडू थांबला. पुढील चेंडू जवळचा पुन्हा एकदा साहिलसाठी. किती दाबा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड. चेंडू पुन्हा एकदा निघून जातो. सीमारेखा पार. चौकार. ओहो, आणि वाईटच्या रूपाने एकदा दापलकामध्ये ऍड होईल. ओहो, आणि यावेळेला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये टो एज घेतली आणि चेंडू गेला बॉर्डरलाईनच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. साहिलचं बाद होणं आणि त्यानंतर मात्र आता 38 धावा धावफलकावरती दिसतात. 39 लक्ष ठेवलं गेलंय आणि त्या 39चा पाठलाग कशा प्रकारे होतोय, त्या 39चा बचाव कशा प्रकारे होतोय ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर नेक्स्ट मॅच कडे वळणार आहोत. तिथे टॉस केला जाणार आहे. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस आणि दत्त कृपा कादवण. चला या दोन्ही कर्णधार टॉस साठी. क्या बात आहे. जवळ येऊन थांबले होते वाटतं. मागे बॉल गेलाय तो द्या. आदित्य कदम, आपण कुठे असाल प्लीज मंचाजवळ यायचंय. आदित्य कदम. ओमकार सर इथे टॉस करतील. या दोन संघादरम्यान दत्तकृपा कादवन आणि स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस. शहबाज टॉस कव्हर करायचं. चला, दत्तकृपा कादवने टॉस जिंकल्याने फिल्डिंग स्वीकारले. नेक्स्ट मॅच साठी हा अहवाल आहे. त्याच्या अगोदर या 39 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण बघणार आहोत. चला, फिल्डिंग लावा, बॅटिंग लावा. बॅटिंगला या लवकर. झहूर आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. सलमानच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आता धावा कशा बनतायत किंवा धावांचा पाठलाग कसा होतोय किंवा बचाव कसा होतोय. मागील मॅच मध्ये काय झालं त्यापेक्षा या मॅच मध्ये आम्ही काय करणार हे करून दाखवावं लागणार आहे. कारण आता जर का नाही केलं तर मात्र तुमचा एक मॅच तुमच्यापासून दूर होईल आणि त्याचे पॉईंट्स तुमच्यामध्ये कॅल्क्युलेट केले जाणार नाहीत. कारण या लीग स्पर्धा आपण बघतो हे साखळी सामने आहेत. या साखळी सामन्यामध्ये तुम्हाला गुणांची कमाई करणं गरजेची असेल. लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा ऑफ कटर ऑफ ब्रेक झालेला नाहीये आणि मागे चेंडू जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. लाटून पंचकृषी क्लीन बॉल. क्या बात है. दांडी गुल करत असताना मधली यष्टी वाकवली आहे. जहूरला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन आणि त्यानंतर मात्र निखिल मैदानाच्या दिशेने आलाय. स्वतः संघ मालक आहेत आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
पुन्हा एकदा डॉट बॉल. सलमानचा जो स्टार्ट आहे तो नेहमीच चांगला राहिलाय. या अगोदरच्या जर मॅच पाहिलीत खूप चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलं त्या चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक तितका चपळ त्याने तिथे चेंडूला अडवलं आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. हो हो, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. मनोजने खूप चांगल्या रीतीने आपल्या पायाच्या साहाय्याने चेंडूला अडवलं आणि कोणती धाव घेऊ दिलेली नाही आहे. समीर स्ट्राईक एंडवरती आहे. 4 चेंडूंनी 2 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे. काय फलंदाज बाद असेल का? येस, फलंदाज बाद. समीर सुतारला मैदान सोडावं लागेल. नो, चेंडूवरती ही विकेट म्हणजे बॉल काउंट. येस, बॉल काउंट दिला जाईल आणि त्यामध्ये 1 धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होतीये. समीर बाद झालाय. मोठा हादरा आनंद 11 या संघाला. माऊली क्रिकेट संघ सध्याला चांगला फील करत असेल आणि चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघतोय. कोणतीही विकेट असू द्यात, नो बॉल जर असेल आणि त्याच्यावरती विकेट आला तर बॉल काउंट. शेवटचा अंतिम चेंडू, लास्ट बॉल, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लांबून स्ट्रेच करून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु निखिलच्या बॅटमधून अखेरकार तो मोठा फटका आलाय ज्याची नितांत गरज होती. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा. बाबू आला, बाबू खाली आला. 7 झालं. पहिलं षटक संपलंय. अरबाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. समोर आता बाबू आहे. बाबूने टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी आणि पुन्हा एकदा पंचांचं बोट हवेमध्ये जाईल आणि बघता बघता रनआउटच्या रूपाने हा अजून एक हादरा इथे लगावला जातोय. अशा प्रकारचे धावबाद होणं याचा एक मनोवैज्ञानिक दडपण हे बॅटिंग करणाऱ्या फलंदाजावरती येत असतं. खास करून त्या बॅटिंग करणाऱ्या संपूर्ण युनिटवरती येत असतं आणि मोमेंटम हा अशा प्रकारच्या अटेम्प्टनेच ट्रान्सफर होताना दिसतो. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. सोहम आला. नो बॉल, नो बॉल, नो +4, तब्बल 5. बघा हा जो नोचा कॉल आहे ना, गोलंदाजाला नाही कळत माझे पाय किती हल्लेत, कुठे हल्लेत आणि कसे हल्लेत. ते फक्त अंपायरलाच दिसतात आणि हे ज्या वेळेला आपण स्वतः जाऊ तेव्हा आपल्याला सुद्धा वाटेल की बाबा नाही हल्लाय, परंतु हकीकतमध्ये हल्लेले असतात म्हणूनच तो नो येतो. अन्यथा अंपायरला तिथं कोणत्याही गोष्टीची देणेघेणं नसतं. तो बिचारा ती प्रामाणिक मेहनत करत असतो आणि आमचे बाळू सर खूप चांगली मेहनत करतात तिथे. 2+4 म्हणजे तब्बल या 5 धावा आल्यात. चांगला स्टार्ट निखिलसाठी. ओ हो, यावेळेला खूप उशीर झाला. एसटी वरती चेंडू आदळला आणि मैदान सोडावं लागलंय. निखिलला मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. बघा इतका वेळ वाट पाहून चालत नाही की ती वाट पाहता पाहता कधी कधी वाट लागून जाते आणि इथं तसंच झालं. नैतिक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूला फील्ड करतील. फेकी. हो हो, सलमानची डबल हाईट मला वाटते त्याला दिसली असावी कदाचित, त्यामुळे ही फेकी झाली आणि चेंडू गॅदर केला. ही सर्वात मोठी बाब. ओ क्या बात आहे, सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू अडलाय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. धावफलकाचा जर विचार करायचा झाला तर 14 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. यावेळेला फुल टॉस, कदाचित खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू गेला असता, परंतु तसं झालेलं नाहीये. एक धाव तिथं बॅटच्या साह्यानं कंप्लीट केली. मनोज थोडेसे खुश आहेत कारण आता ही मॅच आवाक्यामध्ये आली आहे पूर्णपणे, असं म्हटलं तरी सुद्धा अवघड नाही. ओ हो, अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूला लॉफ्ट केलंय आणि चेंडूला पाठवून दिलं बॉर्डरलाईनच्या डायरेक्टली बाहेर, त्यामुळे मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. 6-24 बघा, 6-24 आणि त्या 6-24 साठी मनोज स्वतःला कॉन्फिडंट करत असताना गोलंदाजीसाठी आलाय. फलंदाजाचं नाव सांगायचंय. नैतिक आहे
नवीन कोण आलाय? अमोल आलाय. नैतिकला त्याची नैतिक जबाबदारी माहीत असणं गरजेची. 6-24चं इक्वेशन आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू वाईड. मनोज खूप मोठी जबाबदारी घेऊन ते मैदानात आलेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न झालाय. धावचीची संधी. चेंडू बेस. मगाशी बाबूशी चर्चा सुद्धा होत होती की इतकी लूज फिल्डिंग काय, इतके बॉल पकडताना हात थरथरतायत का, अशा अनेक बाबी का दिसत आहेत या पंचक्रोशीमध्ये. अशा प्रकारचा खेळ ज्यावेळेस अंडरआर्म सिक्सरमध्ये व्हायचे आम्ही कधी बघितला नव्हता. म्हणजे ज्यावेळेला आम्ही सुद्धा इकडे खेळायचो त्यावेळेला मला अजूनही आठवत आहे तो पिंपळगावचा मनोज बुवाची ती हवा ती त्या काळामध्ये असायची. आणि ती 1 ओव्हरची मॅच असली की समजून जा रिझल्ट काय असायचं हे सगळ्यांना माहीत होतं. आणि त्यावेळेचा तो क्लास वेगळा होता. आता आमच्या कादवनातले सुद्धा आमचं सचिन होता, विजय सोंडकर होते, खूप चांगले खेळाडू. आणि तिकडे नितीन होता मधल्या वाडीमध्ये, त्यांचा खेळ. बाबू आमचे मिडल ऑर्डर सांभाळायचे. पण ते खेळ वेगळा असायचा. परंतु ती झलक कुठे दिसत नाही आहे आजच्या या पंचक्रोशीच्या खेळामध्ये. 25 बॉल आहेत अजून शिल्लक. मॅच फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आणि तिथेही असे थरथरणारे हात काय यायला लागले. काय पबजी इफेक्ट आहे का, काय फ्री फायर इफेक्ट आहे का, असू शकतो. मनोज फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. हो लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय मिडविकेटच्या डोक्यावरून आणि मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय माऊली क्रिकेट संघ. या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये आनंदी लोणा संघ जातोय.